शेळ्यांचं जर पोट फुगलं तर शेळ्यांना घरगुती उपाय करायचा बरं का. शेळीचं जर पोट फुगलं, जर एखादी आळी खाऊन जर पोट फुगलेलं असलं तर तिला निलगिरीचं तेल असतं ना, ते तेल नाकपुडीवर सोडायचं. त्यानं काय होते, शेळीला शिंका येते त्या, आणि शिंका झाल्यामुळं पोटात जी हवा साठलेली असत्या, गॅस साठलेला असतो, ते तिच्या शिंकेतनं बाहेर पडतो आणि पोट कमी व्हायला मदत होते. पण ही घरगुती तात्पुरता उपाय आहे बरं का. त्याच्यानंतर काय करायचं, पॅरलॅक्स असतं ना, पॅरलॅक्स किंवा टायरेल पटकन एका शेळीला 20 मिली पाजायचं. जास्त फुगलेलं असलं तर एका शेळीला जर 20 मिली पाजलं तर 15 मिनिटात शेळीचं पोट उतरायला चालू होते. आणि जर शेळीचं पोट धान्य खाऊन फुगलेलं असलं, धान्य खाल्ल्यावर पण टायरेल पॅरलॅक्स चालतंय बरं का. पण धान्य खाऊन जर शेळीचं पोट फुगलेलं असलं, धान्य खाल्ल्यावर पोट फुगल्यावर काय होतं माहिती आहे का, त्या शेळीचा रवत फिरत नाही. आणि रवत फिरल्या नसल्यामुळं तिचं ती पोटात जे शिल्लक अन्न असतं ना राहिलेलं, ते खुराक खाल्लेलं किंवा मका गहू एखाद्या वेळी शेळ्याचं कोण जास्त खाते द्या, आणि ते जर खाल्लं आणि त्याचा जर रवत नाही फिरला, ती शेळी जर रवत करत नसली तर त्याचं ती विष तयार होतं. त्यामुळे काय करायचं, तिला एक लाकूड घ्यायचं. लाकूड म्हणजे तिच्या तोंडात बसेल एवढंसं जाडीला एवढं आपल्या ह्या अंगठ्यावणी घ्यायचं, आणि एक ईतभर लाकूड घ्यायचं आणि ते असं तिच्या तोंडात बांधायचं, पाठीमागे शिंगापासून बांधायचं. त्यानं काय होते, माझ्या तोंडात काय आहे म्हणून ती शेळीसारखं असं चाबलं तोंड हलवत राहते. तोंड हलवत राहिल्यामुळं काय होतं, तिचा आतला जी गॅस असतो ते बाहेर होतो, बाहेर येतो, हवा बाहेर येते तोंडातनं, आणि तिचा आतला रवत फिरायला चालू होतं. त्यामुळे तिची ती भट्टी बसायला चालू होती आणि शेळीचं पोट फुगलेलं आपोआप कमी येतं. घरगुती उपाय. त्याच्याबरोबर बायजन गोळ्या द्यायच्या आणि जास्तीत जास्त ही उपाय करायचं शेळ्यांचं पोट फुगलं. आणि एकदा जर का शेळ्यांनी जर मका बिका जास्त खाल्लेलं असेल तर त्यांना पाणी पाजायचं नाही. मका खाल्लेलं जर आपल्याला माहीत झालं, त्या दिवशीपासून जर 2 दिवस पाणी नाही पाजलं ना, ती प्रॉब्लेमच होत नाही. आणि जर आपलं चुकून जर पाणी बिणी पेलेलं असलं तर पटकन त्याला पॅरलॅक्स पाजायचं आणि तोंडात ते एक काडी बांधायची. आता काडी कशाची पण बांधली तर चालते बरं का. बाबळीची साल बांधली तर चालते. आता बाबळीची साल का बांधायची माहिती आहे का, बाबळीची साल मऊ असत्या आणि तिला चाबलायला पण बरं पडते. म्हणजे ती चाबलून साल तिला चांगली पण लागत्या. साल काय औषध नाही, पण ती साल बांधल्यानं काय होते, तिला ती साल बाबळीची साल खाते त्या शेळ्या, आणि ती साल तिला चांगली लागते आणि त्याच्याबरोबर ती चाबलत राहते. त्यानं तिचा आतला रवत फिरतो आणि तोंडातनं तिचे हवा पण बाहेर पडते. त्यामुळे पोटात झालेला गॅस पण बाहेर पडतो. त्यामुळे शेळीचं पोट लवकर उतरते. तर जेव्हा आपल्या शेळ्यांचं पोट फुगतंय त्यावेळी ही उपाय केला तर खरंच लय फायदेशीर ठरतोय बरं का. त्यामुळे मी करते, मी अनुभव घेतलाय म्हणून मी तुम्हाला सांगायला लागले. अचानक आडरानानी घर असते, ते औषध लवकर मिळत नाही. रात्री जर शेळ्यांचं पोट फुगलं तर ही उपाय आपण 100% करा. यानं 100% फायदा होतो. व्हिडिओ आवडला तर सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, नवीन असलेल्यांनी सपोर्ट करा.